श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे आणि या नवरात्रामध्ये आपल्या घरात या गोष्टी आवर्जून आणा. यामुळे देवी भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात सुख समृद्धी देखील निर्माण होत असते. नवरात्रीच्या या दिवसात काही खास गोष्टी घरात आणल्यास तुमचं नशीब ते देखील चमकू शकतं. तर कुठल्या त्या वस्तू आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवरात्री 2025मध्ये तुम्हाला जर सुख समृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर काही खास गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गाला समर्पित आहेत. या दिवसात देवी घरात येते, आपल्या भक्तांवर भरभरून आशीर्वाद देते असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, नवरात्रीच्या या दिवसात काही खास गोष्टी जर घरात आणल्या तर तुमचं नशीब चमकू शकेल. त्याचबरोबर तुमच्या घराची भरभराट होऊ शकते. त्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शंख. शंख घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. नवरात्रीत शंख विकत आणून तो दररोज वाजवा. यामुळे घरात भांडणं तंटा काही कटकटी त्या देखील दूर होऊन घरात सुख शांती येते. शंखाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे जिथे शंख असतो तिथे लक्ष्मी कायम वास करते. यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर नवरात्रीत श्रीयंत्र घरात आणून त्याची पूजा करा. यामुळे तुमचे सगळे आर्थिक प्रश्न जे आहे ते सुटतील आणि घरात कधीही पैशाची कमी पडणार नाही. श्रीयंत्रावर बघा, कुंकुमार्चन सेवा ही देवीला अतिशय प्रिय आहे आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं स्थान आहे. त्यामुळे या बघा, तुमच्याकडे जर आधी असेल तर काही हरकत नाही, परंतु जर नसेल तर तुम्ही नव्याने या नवरात्रीमध्ये श्रीयंत्र आणून तिची स्थापना करू शकता. त्याचबरोबर तिसरी वस्तू म्हणजे मोरपंख. मोरपंख हे खूप शुभ मानलं जातं. घरात मोरपंख ठेवल्यानं ज्ञान आणि सकारात्मकता वाढते. नवरात्रीत मोरपंख आणून त्याला ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात म्हणजे पूजा घरात ठेवावं. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती दूर होते. आणि त्यानंतरची वस्तू म्हणजे तुळस. नवरात्रीत तुळस आणि केळीचं रोप घरात लावलं तर फायदेशीर आहे. तुळस लावल्याने वास्तुदोष दूर होतात. तर केळीचं रोप तुमच्या घराच्या जवळपास लावलं तर सौभाग्य वाढतं असं म्हटलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.